या चिंतन मालिकेमध्ये आज आपण पुढचा निबंध बघतो। हा 12वा निबंध आहे। या पूर्ण पुस्तकामध्ये जे 48 निबंध आहेत त्याच्या आपण 1/4 भागाला आता स्पर्श करतो। आणि मागच्या वेळेस बघितल्याप्रमाणे या ह्याच्यामध्ये आपण यज्ञाचा भावार्थ या शीर्षकाचा निबंध बघतो। यज्ञ आणि कर्म या दोन गोष्टी जशा बघितल्या तसं मग नेमकं यज्ञ म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय हे वेगळं कसं आहे, काय कशा पद्धतीने ते एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे आणि यज्ञ करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, कर्म टाकायचं म्हणजे नेमकं काय टाकायचं, या सगळ्याचा विचार करत असताना यज्ञ म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी त्यांनी यज्ञाचा भावार्थ या नावाने हा निबंध लिहिलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी यज्ञ ही संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेली आहे। ती संकल्पना गीतेत काय आलेली आहे ते स्पष्ट करायचा प्रयत्न केला। आपण प्रत्येक वेळी श्री अरविंदांचे गीतेवरील निबंध जेव्हा बघतो तेव्हा ही गोष्ट अगदी लक्षात घ्यायला पाहिजे की श्री अरविंदांनी जे गीतेवरील निबंध लिहिलेले आहेत ते त्यांना स्वतःला ती गीता कशी समजली यापेक्षा त्या गीतेमध्ये लेखकाला, रचयिताला, रचनाकाराला नेमकं काय म्हणायचं आहे, श्रीकृष्णाला अर्जुनाला काय सांगायचं आहे, कोणता असा संदेश आहे जो शाश्वत आहे आणि तो द्यायचा आहे हे सांगण्याचा मूळ उद्देशाशी हरकत न घेता जे काय सांगितलंय ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आणि म्हणून यज्ञ ही संकल्पना स्पष्ट करत असताना गीतेत यज्ञाचा भावार्थ काय आहे हे बघितलं। शब्दांच्या बाबतीमध्ये काय होतं की आपल्यापर्यंत पोहोचलेल्या त्या शब्दांचा अर्थ त्यावेळी त्या काळात त्या परिस्थितीमध्ये ज्याने कोणी ते शब्द वापरलेले आहेत त्यांना अभिप्रेत असलेल्या शब्दांचा अर्थ याच्यामध्ये जर फरक पडला तर मग सगळ्यात पुढच्या गोष्टींमध्ये फरक पडत जातो। मग आपण त्याचं आपल्याला त्या अर्थाचं निर्वचन होत नाही, ज्याला इंटरप्रिटेशन म्हणतो, ते चुकतं आणि मग काहीतरी वेगळंच त्याच्यातनं निर्माण होतं। तसं होऊ नये याच्यासाठी श्री अरविंदांनी प्रयत्न असा केलेला आहे की गीतेत जे शब्द आलेले आहेत ते शब्द जसेच्या तसे शक्यतोवर समजावे। त्यांनी हेही स्पष्ट केलेलं आहे की कोणत्या ज्या एका लेखकाने लिहिलेलं असेल ते दुसऱ्याला जसंच्या तसं सांगता येणं शक्य नाही आहे, कारण की त्याची अनुभूती ही वेगळी असते। आपल्याला समजणं, आपला परिप्रेक्ष्य, आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी, आपलं आकलन, आपल्यावर असलेले संस्कार या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने आपण ते सगळं अर्थ लावत असतो। परंतु तरीही आपण या सगळ्या गोष्टी शक्य तितक्या बाजूला ठेवून मूळ काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे। म्हणून त्यांनी म्हटलं की माझ्या आवडी निवडी संस्कार मी याच्यात काही येऊ दिलेलं नाही। तर मग गीतेमध्ये यज्ञ हा शब्द आलेला आहे, तर यज्ञाचा भावार्थ नेमका काय? गीतेने स्वतःच यज्ञाच्या संदर्भामध्ये 2 सिद्धांत मांडले, 2 वेगळे सिद्धांत मांडले आणि ते 2 वेगळ्या अध्यायामध्ये मांडले। एक सिद्धांत मांडलाय तो 3ऱ्या अध्यायात आहे, दुसरा सिद्धांत मांडलेला आहे तो 4थ्या अध्यायामध्ये आहे। 3ऱ्या अध्यायातला जो सिद्धांत मांडलेला आहे तो सांप्रदायिक सिद्धांत आहे, ज्याच्यामध्ये विधी विधान आहे। काय करायचं, कसं करायचं, कशा पद्धतीने करायचं, पारंपरिक पद्धतीने कशा, सांप्रदायिक पद्धतीने कशा प्रकाराने हा यज्ञ केला जाऊ शकतो हे सगळं सांगितलं। आणि 4थ्या अध्यायामध्ये जो दुसरा सिद्धांत मांडलेला आहे तो सिद्धांत यज्ञाचं तत्व विशद करणारा सिद्धांत। आणखी एक फरक याच्यामध्ये हे मांडत असताना 1-2 वेगळे वेगळे आदर्श यज्ञाच्या संदर्भात गीतेने ठेवले। पहिला जो आदर्श आहे तो वेदवाद्यांचा आदर्श आहे आणि दुसरा जो आदर्श आहे तो वेदांत्यांचा आदर्श आहे। वेदांती आणि वेदवादी हे 2 वेगळे शब्द आहेत। वेदवाद आपण सुरुवातीला केव्हा तरी हा आलेला शब्द पाहिलेला आहे, ज्याच्या वेदवाद याचा अर्थ की ज्या काळामध्ये वेद हेच प्रमाण असून त्याचप्रमाणे सगळी कृत्य करणारे, त्याचप्रमाणे ते जगण्याचे जगात, समाजात किंवा वैयक्तिक जीवनात वावरण्याचे यमनियम वापरणारे असे तिथे वेदवाद, वाद इझम अशा अर्थाने वापरले। जसं आपण आदर्शवाद, निसर्गवाद,
समाजवाद, मार्क्सवाद, साम्यवाद असे जे वेगळे वेगळे शब्द वापरतो, अशा अर्थाने वेदवाद हा शब्द वापरलाय की ह्या काळातले हे वेदांवर अवलंबून असते. आणि दुसरे वेदांती म्हणजे वेदांतवाद. वेदांतवाद म्हणजे उपनिषदाशी संबंधित असलेले सगळी तत्व मानणारे लोक हे वेदांती. असे हे दोन वेगळे आहेत. त्याच्यामुळे एक वेदवाद्यांचा आदर्श आहे आणि दुसरा वेदांत्यांचा आदर्श आहे. तिसरा आणखी एक फरक आहे. तो फरक असा आहे की त्यातला एक आदर्श कर्मशील आदर्श आहे. कर्म करणे, कर्तव्य करणे हा जो आदर्श आहे, कर्मशील कर्म करत राहणं हा आदर्श आहे. आणि इहलोकी भोग आणि परलोकी श्रेय, इहलोकी भोग देणारा आणि परलोकी मोक्ष देणारा, श्रेय देणारा, हे दोन्ही लोक हमारे दोनों लोक सुधर गए म्हणतात तशासारखं दोन्ही लोकांमध्ये सगळं काही मिळेल अशा प्रकारे सांगणारा आहे एक आदर्श आहे. आणि दुसरा जो आदर्श आहे तो कठोर संयमी पण मुक्त पुरुषाचा आदर्श आहे, जो मुक्त पुरुष आत्म्यात स्वतंत्र आहे. आता हे कसं झालेलं आहे? गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये हे सगळं स्पष्ट झालेलं आहे. 3ऱ्या अध्यायामधले जे श्लोक आहेत 10व्यापासून 14व्यापर्यंत मी गीता इथले सांगते अशासाठी की ते समश्लोकी आहे, मराठीमध्ये अत्यंत सरळ ह्याच्यात समजायला सोपं आहे. गीताईची रचना करत असताना विनोबा भावेंनी ही जी रचना केलेली आहे ती इतकी सहज केलेली नाही. त्यांनी ते करत गेले, ती रचना करून ते ऐकवत गेले, मग त्याचा अर्थ सगळ्यांना समजतोय की नाही हे बघत गेले. आणि असं हे अनेक वेळा केलं आणि तेव्हा कुठे गीताईची निर्मिती. आणि त्यामुळे हे आपल्याला पटकन आकलन व्हावं असं मला स्वतःलाच वाटतं की मला ह्याच्यातनं पटकन आकलन होतं. 10व्या श्लोकापासून, पूर्वी प्रजे सवे ब्रह्मा यज्ञ निर्मोनी बोलिला, पावा उत्कर्ष यज्ञाने हा तुम्हा कामधेनूची, रक्षा देवाच यज्ञाने तुम्हा रक्षोत देवते, एकमेकाच रक्षुनी पावा कल्याण सर्व, यज्ञ तुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछित, त्यांचे त्याच न देता जो खाय तो एक चोरची, यज्ञात उरले खाती संतते दोष जाळीती, रांधिती अपुल्यासाठी पापिते पाप भक्षिती, यज्ञापासून ही भूते पर्जन्यातून अन्नते, यज्ञे पर्जन्य तो होय यज्ञ कर्मामुळे घडे, प्रकृतीपासून कर्म ब्रह्मी प्रकृती राहिली, ऐसे व्यापकते ब्रह्म यज्ञात भरले सदा, प्रेरिले हे असे चक्र, ह्या लोकी जो न चालवी, इंद्रियासक्त तो पापी व्यर्थ जीवन घालवी. याच्यामध्ये हा भाग पूर्ण स्पष्ट केलेला आहे. कसं आहे की बाह्य कर्म, बाह्य भोग, आपल्याला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी, मानवाचं हित हे करण्याचं कार्य देवतांवर, यज्ञीय देवतांवर, आणि ते करण्यासाठी मानवाने त्याची विनंती करायची, विनवणी करायची, त्याची पूजा अर्चा करायची, त्याच्यासाठी काहीतरी करायचं. आणि त्यांनी हे सगळं सुख संपत्ती, धनधान्य, पशुवृद्धी वगैरे त्यांनी दिल्याबद्दल त्याला आपण काहीतरी द्यायचं. देव आणि मानव यांच्यातला हा एक करार असल्यासारखा. आपल्याकडे कुळाचार असतात. कुळाचार म्हणजे नेमकं काय? प्रत्येक घराचे, प्रत्येक घराण्याचे, प्रत्येकाचे कुळाचार वेगळे असतात. कोणाकडे अमुक एक कुळाचार असतो. आता नुकताच राखी पौर्णिमेचा कुळाचार झाला, नागपंचमीचा कुळाचार झाला. कुळाचार असतात, काही व्रत असतात. त्यातला कुळाचार, त्या कुळाने तो आचरलाच पाहिजे, आचरणात आणला पाहिजे असतात. यामागची संकल्पना काय आहे? कोणीतरी मला खूप छान समजावून सांगितलं की कुळाचार यामागची संकल्पना अशी आहे की आपल्या घराण्याचा मूळ पुरुष, आपल्या घराण्याचा मूळ पुरुष आणि आपली कुलदेवता, आपल्या कुळाची देवता जी कोणी असेल ती, यांच्यामध्ये एक करार झालेला असल्यासारखं की अमुक 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 गोष्टी तू तुझ्या घराण्यात, तुझ्या या परंपरेने तू करत राहा, आणि अमुक अमुक मी तुझ्या सगळ्या वंशाची काळजी. म्हणजे हे काही असं नाही म्हणायचं की मला हा व्यवहार आहे, देवाणघेवाण आहे, म्हणी कृती आहे की याच्या बदल्यात हे, त्याच्या बदल्यात हे, त्याच्या, असं नाही आहे. तो एक अलिखित असा भाग आहे की हे यांनी करायचं, त्याच्या बदल्यात
ते व्हायचं. म्हणजे बदल्यात हा शब्द चुकीचा आहे, पण त्याच्यासाठी मला आता निश्चित असं म्हणता येत काय आहे की एक तो छोटासा भाग आहे की हे याने स्वीकारायचं, ते त्याने स्वीकारायचं. बदल्यात असं नसतं ते. म्हणजे आपल्या देशासाठी सैनिक लढत असतात, रणांगणावर ते युद्ध करत असतात. कशासाठी करत असतात? त्याच्या बदल्यात काही मिळावं म्हणून नाही, पण त्यांच्या युद्ध करण्याच्या बदल्यात आपल्याला स्वतंत्र राहता येतं. असं असं अशा अर्थी ते मला बदलत म्हणते की याच्यामुळे हे होतं. तर आपल्या कुलपुरुषाचा, आपला जो कोणी कुलपुरुष असेल त्या पुरुषाचा आपल्या कुलदेवतेशी असा काहीतरी अलिखित करार झालेला असतो की देवता आता त्याचं रक्षण करणारच आहे, परंतु याचंही काहीतरी कर्तव्य आहे, या कुळाचं पण काहीतरी कर्तव्य आहे. मग या काय कर्तव्य आहे? तर हे अमुक अमुक करीन, या वेळेला मी अशी पूजा करीन, त्या वेळेला तसे तर आम्ही गोष्टीचा नैवेद्य दाखवेन, किंवा अमुक एक सवाष्ण ब्राह्मण जेव्हा वगैरे जे काय कुळाच्या असतील ते परंपरेने चालत आलेल्या गोष्टी. चांगल्या आहे वाईट आहे याच्यात मला पडायचं नाही. तो भागच वेगळा आहे, तो विषयच वेगळा आहे, सर्व काही वेगळं आहे. रूढी परंपरा सांप्रदायिकता हा सगळा विषय वेगळा आहे, याचा एकमेकांशी संबंध नाही आहे. पण जेव्हा कुळाचाराबद्दल आपण बोलायला जातो त्यावेळेला काहीतरी एक आचरण असं असतं की म्हणून प्रत्येक घरचे कुळाचार वेगळे असतात. तशासारखं देव, देवता आणि मानव यांच्यामध्ये असं काहीतरी ठरलं की देवतांनी त्यांना धन धान्य समृद्धी पशुवृद्धी वगैरे वगैरे सतती विंतती सगळं द्यायचं, आणि त्याच्या बदल्यात यज्ञामध्ये मानवानी अमुक अमुक गोष्ट ज्या काही हवीर द्रव्य आहेत ती सगळी त्यांना अर्पण करायची, असा एक भाग त्याच्यामध्ये आहे. आणि मग हे कर्म मानलं गेलं. यज्ञ कर्म हे कर्म मानलं गेलं. म्हणजे बाह्य भोग जे मानवाचं किंवा देवाचं जग यांचं एकमेकांशी असलेलं हे आकलन, एकमेकांबद्दल असलेलं आकलन, एकमेकांबद्दल असलेला हा जिव्हाळा किंवा एकमेकांच्या प्रती असलेलं कर्तव्य म्हणूया आपण, जे काय असेल ते जे आहे तो एक आदर्श, हा कर्मशील आदर्श झाला. आणि दुसरा कठोर आणि संयमी पुरुषाचा आदर्श, ज्याचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही. बाह्य भोग काय आहे, देवांचा काय संबंध आहे, यज्ञाचा काय संबंध आहे, कशाचा काय संबंध आहे, याचा काहीही संबंध नसलेला एक अत्यंत कठोर आणि संयमी पुरुष आहे, जो सगळं काय करत असतो परंतु त्याचा या सगळ्याशी काहीच संबंध नसतो. करायचं करण्यासाठी म्हणून तो करत असतो, ते कर्म करत असतो. मग ही कर्म गीतेने 3 प्रकारची सांगितली. ही जी कर्म तो करत असतो ते कर्म सुद्धा गीतेने 3 प्रकारांमध्ये सांगितलेले. जसे वर हे यज्ञाचे 3 वेगळे वेगळे पैलू सांगितले गेले, तशी ही कर्म ही 3 प्रकारची सांगितली. कुठली कर्म सांगितली गेली की केवळ वैयक्तिक सुखासाठी, कशाचाही विधिनिषेध न बाळगता, यज्ञ वगैरे काहीही न करता, केवळ स्वतःपुरतं पाहण्यासाठी केलेलं ते कर्म ते साधन करतं. दुसरं इच्छांच्या पूर्तीसाठीच, वासनांच्या पूर्तीसाठी आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठीच केलेलं कर्म, पण ते यज्ञ करून केलेलं कर्म, यज्ञाच्या साह्याने या गोष्टी मिळवून केलेलं कर्म. आणि तिसरं त्याला कर्म निर्वासन कर्म म्हटलेलं आहे, अनासक्त कर्म म्हटलेलं आहे, की त्याचा काहीही या सगळ्या गोष्टींशी संबंध नाही. हे असं समजायला कठीण वाटतं. आपण थोडंसं एक सोप्या आपल्या रोजच्या व्यवहार जगामध्ये काय करत म्हणता येईल त्याला, असं जे स्वार्थासाठी केलेलं कर्म आहे, साधं कर्म आहे, ज्याला आपण जाणीजे यज्ञ कर्म म्हणूया, अन्न प्राशन करणे. ती ह्या स्वतःसाठी अत्यंत वैयक्तिक भाग आहे की ज्याला भूक लागली आहे तो ते अन्न प्राशन करतो, कसंही जेवायचं, त्यासाठी कसलाही विधिनिषेध नाही. अन्न तयार केलेलं आहे, कुठून तरी बाहेरून आलेले आहे, हातपाय धुतलेले नाही आहे, कशातही घेतलेलं आहे, ताटलीत वाटे कशातही काहीही घेतलेलं आहे, काय वाढण्याचा काही संबंध नाही आहे, आणि बका 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 दुष्काळातून आल्यासारखं कोणीतरी खातं. हे स्वार्थासाठी झाले, स्वतःपुरतं झालेलं अगदी सर्वसामान्य कर्म, जे सर्वच प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणार. तुटून पडतात कावळे, गिधाडं वगैरे भक्षावर.
हे जे तसं जर मानवाने केलं तर ते जे कर्म असेल ते साधच कर्म झालं, यज्ञाविना केलेलं कर्म झालं. पण हे क्षुधाशांतीसाठी आहे. आपण जेवतो तेही क्षुधाशांतीसाठी जेवतो, पण मग त्या क्षुधाशांतीसाठी दैवत जेवत असताना त्याचे काही नियम आहेत. स्वयंपाक केलेला आहे, त्याचा नैवेद्य दाखवला गेलेला आहे, ते वाढलेलं आहे, सगळेजण बसलेले आहे. वाढताना सुद्धा अमुक गोष्टी कशा कुठे वाढायच्या याचे नियम पाळले गेलेले आहेत. कोणत्या अन्नाबरोबर कोणतं अन्न खावं, कोणतं खाऊ नये याचे विधी निषेध पाळले गेलेले आहेत. आणि एका व्यवस्थित कुठल्या तरी शिस्तीमध्ये जेवलेलं आहे. आणि मग अगदी उदरभरण नव्हे जाणे जे यज्ञ कर्म असं जे म्हटलेलं आहे ते कर्म त्यांनी क्षुधाशांतीत झाले. मग याच्या पलीकडचं आणखी कर्म कोणतं? अनासक्त कर्म कोणतं? फक्त पोषणासाठी अन्न खाणे हे अनासक्त कर्म. मग याचं उदाहरण कसं देता येईल आपल्याला? त्याच्यासाठी खूप पुढे गेलेलं पाहिजे. त्याच्यासाठी खूप या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेलेला मनुष्य पाहिजे. दासगणू महाराजांनी गजानन महाराजांच्या पोथीमध्ये याचं उत्तर की जेव्हा ते सर्वात प्रथम दिसले त्यावेळेला ते पत्रावळीतनं शितं वेचत होते. म्हणून मग व्यंकटलालांनी सांगितलं आणि ते जे देवीदास पातूर करते त्यांनी छान त्यांच्यासाठी परच्या पक्वानांनी भरलेलं ताट वाढून आणलं की हा मनुष्य इथे माध्यांनी बसलेला आहे, इथे मध्यांनी जेवायला बसले, सूर्य डोक्यावर आहे आणि याला काहीतरी खायला पाहिजे, भूक लागली आहे तर द्यावं म्हणून ते पात्र वाढून आणलं. त्याचं काय झालं त्या पात्राचं वाढून आणलेलं? गजानन महाराज जेवायला तर बसले, ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी, ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी, चवीन कशाची अनुपम नाळी असे. चवीन कशाची अणुमात उरली नसे. कशाची चव मला उरली नाहीये. मीठ लिंबू बिंबू सगळं एकत्र केलं. मग आधी नंतर पण पुष्कळ याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की पानावर बसल्यावर ते सगळं एकत्र करत आणि खाऊन टाका. कशाची चव अणुमात्र उरलेली नाही, अणुमात्र चव उरलेली नाही. सगळं अन्न एक केलं आणि खाल्लं. कारण काय? याचं कारण काय? अनुपम ब्रह्मरसाला पिऊनी जो तृप्त झाला, याने अनुपम ब्रह्मरस चाखलेला आहे. अनुपम ब्रह्मरसाला पिऊनी जो तृप्त झाला तो का गुळवण्याला मिटक्या मारीत बैसल. गुळवणी केल्या म्हणजे गुळाचं चिंचेचं सार घालून जे केलेलं आहे ते काय मिटक्या मारत पीत बसणार नाही. ज्याने अमृताचा प्रश्न केलेला आहे त्याला आपण साधी पक्वान किती काही दिली तरी काय होणार आहे. म्हणून मग अवघी पक्वानने एक केलं. जे काय पानात वाढलेलं होतं ते सगळं पक्वाननं एक केलं. आवड निवड नाही उरली. अवघी पक्वानने एक केली, आवड निवड नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली, दोन प्रहरी समय दिला. हे जे कर्म आहे हे अनासक्त कर्म आहे. आपल्याला साधं कोशिंबिरीचं पाणी ते कशाच्या तरी मध्ये मिसळलं गेलं आणि याचं काहीतरी कुठेतरी गेलं आणि ते पोळी कशामुळे तरी ओली झाली तरी आपल्याला नको वाटतं. बारीक सारीक गोष्टींमध्ये आपण बघत बसतो की हे असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे, ते तसंच पाहिजे. हे असणं म्हणजे हे अनासक्त नाही. वासनापूर्तीसाठी यज्ञ करून केलेले कर्म. आणि आधाशासारखं दुष्काळातून आल्यासारखं किंवा तुटून पडून अन्नावर तुटून पडून ते बकाबका खाणं हे यज्ञाविना केलेले कर्म. अर्थातच आपण याच्यात श्रेष्ठ कनिष्ठतेचा क्रम लावू शकतो. आपल्यालाच समजतं की याच्यातलं उत्तम काय आहे, मध्यम काय आहे आणि कनिष्ठ काय आहे. अशी सगळी आपल्या जीवनातली कर्म. हे मी अगदी रोजच्या आपल्या असलेल्या कर्माच्या ह्याच्याबद्दल सांगतो. रोजचं कर्म, काम जे करत असतो आपण कायम त्याच्याशिवाय होऊच शकत नाही ते कर्म, अन्न भक्षण करणं याच्याबद्दल याचा प्रत्येक कर्माच्या संदर्भामध्ये हा विचार केला जातो. आणि म्हणून मग त्या कर्माचा विचार कर्माच्या सिद्धांतामध्ये होतो. आणि हा जो कर्म आहे तो ते कर्म ते आहे ते कसं आहे, हा जो गीतेतला भाग आहे हा शिकवणीचा भाग. गीतेतली शिकवण जी आहे, गीतेमध्ये जी शिकवण दिलेली आहे, गीतेमध्ये जे काही सांगायचा प्रयत्न केलेला आहे तो ह्या कर्मांमधला फरक सांगायचा प्रयत्न. हा शिकवणीचा भाग आहे. तो समजण्यासाठी, तो भाग समजण्यासाठी यज्ञ, कर्म आणि ब्रह्म हे 3 शब्द आपल्याला समजतात. आपण आता या 4-5 श्लोकांमध्ये हे पाहिलं की ब्रह्मामधून
यज्ञ, यज्ञामधून कर्म, कर्मामधून पर्जन्य, पर्जन्यामधून ब्रह्मामधून कर्म, कर्मामधून यज्ञ, यज्ञातून पर्जन्य, पर्जन्यातून अन्न आणि अन्नातून मनुष्य. ही अशी साखळी आहे. यज्ञ म्हणजे काय म्हणायचं? आपल्याला माहित आहे ते यज्ञ म्हणजे वैदिक यज्ञ माहिती आहे. आपल्याला जी यज्ञाच्या संदर्भातली माहिती आहे ती सर्वसामान्यपणे वैदिक यज्ञ. हे वैदिक यज्ञ आहे तो यज्ञ ज्या कर्मामधून संभवतं ते कर्म वैदिक कर्म. यज्ञ म्हणजे यज्ञाचा अर्थ आपण यज्ञ म्हणजे वैदिक यज्ञ, वेदात सांगितल्याप्रमाणे केलेला यज्ञ असा घेतला. तर मग हा जो वैदिक यज्ञ ज्याच्यात या कर्मामधून निर्माण झालेला आहे ते कर्म म्हणजे वैदिक कर्म. आणि मग हे कर्म ज्या ब्रह्मातून निर्माण झालेलं आहे ते ब्रह्म म्हणजे वेद. असं जर धरलं, श्री अरविंदांचं म्हणणं आहे की अशीच साखळी आपण धरली, असं जर आपण समजलं तर वेदवाद्यांच्या सर्व कल्पना गीतेने स्वीकारल्या आहेत असं लक्षात. ते याबद्दल स्पष्टपणे जे म्हणतात ते आपण बघूया या निबंधामध्ये 131 पानावर. विधीपूर्वक केलेला यज्ञ हे संतती, संपत्ती, सुख मिळवण्याचे योग्य साधन होय. अशा यज्ञामुळे स्वर्गातून पर्जन्य पडतो आणि मानवाची पृथ्वीवरची वस्ती टिकून राहणे आणि त्यांचे जीवन समृद्ध होणे हे या पर्जन्यामुळे निश्चितपणे साधते. मानवी जीवन हा मानव आणि देव यांच्यामध्ये नित्य चालू असा व्यवहार आहे. या व्यवहारात देवांनी मानवांना दिलेल्या देणग्यातून मानव देवांना यज्ञात काही वस्तू विधीपूर्वक अर्पण करतो आणि या यज्ञाच्या बदल्यात देव त्याला संपत्ती देतात, संरक्षण देतात, पोषण देतात. म्हणून सर्व मानवी कर्माबरोबर विधीपूर्वक यज्ञ आणि विधीपूर्वक पूजा करून ते कर्म पवित्र बनवावे. असे न केल्यास मानवी कर्म शापग्रस्त होते. अगोदर विधीपूर्वक यज्ञ आणि पूजा न करता कोणत्याही वस्तूचा भोग घेणे हे पाप आहे. विधीपूर्वक यज्ञ केल्याने मोक्ष मिळतो, परमश्रेयही प्राप्त होते. यज्ञ केव्हाही टाकता कामा नये, पूजा केव्हाही सोडता कामा नये. मुमुक्षुने विधीपूर्वक यज्ञ व पूजा करीत राहिले पाहिजे. एवढेच की त्याने इतरांप्रमाणे आसक्तीने भोगांच्या इच्छेने यज्ञ किंवा पूजा करू नये. अनासक्त यज्ञ व पूजा करून जनकासारखे लोक आध्यात्मिक पूर्णता, मोक्ष मिळवते झाले. हा वेदवाद्यांचा पक्ष आहे. यज्ञ म्हणजे वैदिक यज्ञ, यज्ञ कर्म ब्रह्म या शब्दाचे वर दिलेले अर्थ आम्ही मान्य केले तर हा वेदवादी पक्ष गीतेला मान्य आहे असे होणार आहे. याच्यातल्या बारीक बारीक 2-3 गोष्टी आपण समजून घेऊ. पहिली गोष्ट अशी आहे की मानवी जीवन आणि देव यांच्यातला एक व्यवहार आहे की देवाने ज्या काही देणग्या दिलेल्या आहेत, आम्ही सर्व दिलेल्या आहेत, हवा पाणी वगैरे सगळं जे दिलेलं आहे, झाडं पानं फुलं वगैरे फळं, ह्याच्यातनंच देवांना यज्ञात काहीतरी अर्पण करायचं, याच्यातनंच द्यायचं ना. गाईचं दूध आहे, त्याचं तूप आहे, सोमरस आहे किंवा आणखी जे काही धान्य आहेत ती सगळी यज्ञात अर्पण करायची, ती देवाने दिली आणि ती आपण यज्ञात अर्पण करून पुन्हा देवांना द्यायची. आणि या यज्ञाच्या बदल्यात देव त्याला संपत्ती देतात आणि संरक्षण देतात, पोषण देतात. म्हणून सर्व कर्मांबरोबर विधीपूर्वक यज्ञ केला. हे वेदवाद आहे. म्हणजे हाच व्यवहार हा हे चक्र मानलं की निसर्गाने आपल्याला दिलं तेच आपण पुन्हा निसर्गाला पाहिजे. नदीच्या पात्रात उभं राहून नदीतलं चोंजळभर पाणी घ्यायचं आणि नदीला ते अर्घ्य द्यायचं त्या पाण्याचं, तशासारखं आहे. तर हे सगळं जे आहे ते विधीपूर्वक केल्याने मोक्ष मिळतो आणि तसं नाही केलं तर पाप लागतं. त्यामुळे यज्ञ टाकायचा नाही, पूजा टाकायची नाही. विधीपूर्वक यज्ञ आणि पूजा करत राहिलं तर सर्वसामान्य मनुष्याचं या जगातलं म्हणजे या लोकांमधलं जीवन भोग सगळे त्याला भोगता येतात आणि मोक्ष प्राप्ती सुद्धा होते. मग असं जर असेल तर याच्यामध्ये आणि मुमुक्षूमध्ये साधकांमध्ये काय फरक राहिला?
तो फरक असा सांगितलाय त्यांनी पुढे की जो मुमुक्षू असतो त्यांनी ही सगळी कर्म करायचीच, सर्वसामान्य माणसासारखीच करायची, फक्त अनासक्तीने करायची, त्याच्यात लिप्त व्हायचं नाही, त्याच्यात करायचं नाही असं मानलं. आणि हा जो पक्ष आहे हा वैदिक यज्ञ कर्म आणि ब्रह्म या शब्दांचे जर आपण असे अर्थ आतापर्यंत ज्याचा विचार केला तसे स्वीकारले तर हा वेदवादी पक्ष गीतेला मान्य आहे असंच होणार आहे. पुढे ते म्हणतात पण गीतेला हा पक्ष मान्य नाही, हे मान्य नाहीये गीतेला, असेच्या असे मान्य नाही. गीतेने इतरत्र सांगितले आहे ते याच्या पूर्ण विरोधात आहे. एवढंच नाही सांगितलं, गीतेने खूप वेगळं सांगितलंय. 4थ्या अध्यायात यज्ञाचा अर्थ जो दिलेला आहे तो जरी आपण बघितला तरी आपल्या लक्षात येतं की यज्ञाच्या संदर्भातली गीतेची कल्पना यापेक्षा खूप व्यापक आहे, खूप वेगळी आहे. या शब्दावर विस्तृत असा प्रकाश टाकलेला आहे. ते त्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला या दोन संकल्पनांमध्ये असलेला विरोध समजतो. श्री अरविंद म्हणतात की समजा आपण तेही नाही घेतलं, त्याचाही विचार ते केला आणि फक्त एवढा एकच चक्र असलेला एकच भाग सांगणारा जो श्लोक आहे गीतेतला त्याचाच फक्त आपण विचार केला. अन्नाद्भवती भूतानी पर्जन्यात अन्नसंभवा. अन्नात मनुष्य जगतो, जिवंत राहतो, अन्नामुळे त्याचं जीवन स्थिर होतं. आणि पर्जन्यात अन्नसंभवा, पर्जन्य येतो म्हणून अन्न निर्माण होतं, कारण खाण्याची सगळी वस्तू पर्जन्याशिवाय निर्माण होणार नाहीये. यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञामुळे पर्जन्य येतो, पाऊस येतो यज्ञामुळे. यज्ञ कर्म समुद्भवा, यज्ञ हे कर्मातून उद्भवतो. कर्म ब्रह्मोद्भवम, कर्म ब्रह्मातून निर्माण होतं. आणि ब्रह्माक्षर समुद्भव, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भव तस्मात् सर्वगतम ब्रह्मम नित्ययज्ञे प्रतिष्ठितम्. सगळं काही जे आहे ते सगळं ब्रह्मामध्ये विलीन, तिथूनच येतं, तिथूनच विलीन होतं. म्हणून नित्य यज्ञ प्रतिष्ठित. सर्वगत ब्रह्म यज्ञात सुप्रतिष्ठित असतं. त्यात सर्व काही आहे ते ब्रह्म यज्ञात आहे. म्हणजे काय, पुन्हा ती साखळी जी मगाशी आपण पाहिली की वेदाचा विचार असल्याची ती साखळी आहे की सर्वश्रेष्ठ काय आहे, अक्षर ब्रह्म. अक्षर म्हणजे आपण लिहितो ती अक्षर नाही, अक्षर जे क्षर नाही, जे नष्ट होत नाही, जे संपणार नाहीये ते अक्षर ब्रह्म. अक्षर ते म्हणजे सर्वश्रेष्ठ जे आहे ते, जे आपल्याला माहिती नाही, ज्याला ब्रह्म जे काय आहे आपण म्हणतो की जे कधीच नष्ट होणार नाहीये किंवा जे काय आहे ते अक्षर ब्रह्म, अक्षर न होणार. त्या अक्षर ब्रह्मामधून नष्ट होणार क्षर ब्रह्म निर्माण होतं. ज्याला क्षय आहे, जे नष्ट होत आहे, जे संपणार आहे असं क्षर ब्रह्म त्या अक्षर ब्रह्मातून निर्माण होतं. त्या क्षर ब्रह्मातून कर्म निर्माण होतं, कर्मातून यज्ञ निर्माण होतं, यज्ञातून पर्जन्य, यज्ञामुळे म्हणूया आपण पर्जन्य निर्माण होतं. पर्जन्य पृथ्वीवर आला, पाऊस पृथ्वीवर पडला की अन्नाची निर्मिती होते. सगळ्या प्रकारच्या सर्व भूतांच्या म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या अन्नाची निर्मिती होते. आणि त्या अन्नाच्या सेवनाने किंवा त्या अन्नाच्या सहाय्याने मनुष्य मात्र निर्माण होऊन त्याची, मनुष्य म्हणजे सर्व भूत, सर्व प्राणी मात्र, सगळी सजीव सृष्टी म्हणूया आपण जी या सगळ्यावर अवलंबून आहे. ती अन्न साखळी आपल्याला सगळ्यांना माहित आहे, ती तग धरून राहते, तिचं जीवन असतं तर पूर्ण असतं. म्हणजे मग आता आपण येऊन अशा ठिकाणी पोहोचलेलो आहे की आपल्याला 3 गोष्टी माहिती व्हायला पाहिजे. अक्षर ब्रह्म मी काय सांगणार, अक्षर ब्रह्म ही त्याच्यातनं निर्माण होणारी जी संकल्पना आहे ती नेमकी काय, आणि यज्ञ व त्याच्यातनं निर्माण होणारा जो सर्वात महत्वाचा भाग आहे तो कर्म आणि कर्मात्म यज्ञ. या 4 गोष्टी अक्षर ब्रह्मातून अक्षर ब्रह्म, अक्षर ब्रह्म समजून त्याच्यातनं क्षर ब्रह्म, क्षर ब्रह्माकडनं
मधनं मग कर्म मग यज्ञ, आणि त्याच्या पुढे आपण आहोत शेवटी. हे समजून घ्यायचं तर आपल्याला आपण ज्या ठिकाणी आहे सर्व भूतानी मध्ये आपण आहोत, सर्व भूत आपण आहोत, सर्व कोणी आपण आहोत. आपल्याला आपण माहिती होत, दिसतोय, दृश्य. ज्या अन्नाच्या साहाय्याने आपण जगतो ते अन्न आपल्याला माहिती, तेही दृश्य. ते अन्न ज्यामुळे निर्माण होतो तो पर्जन्यही आपल्याला माहिती आहे, ओळखीचा आहे, तोही दृश्य. तो पर्जन्य ज्या यज्ञामुळे निर्माण होतो त्याची कुठेतरी अंधुक अस्पष्ट जो बरोबरची काय असेल ती कल्पना आपल्या डोक्यामध्ये आहे, जो लहानपणापासून आपण आहे. निदान हा शब्द तरी आपल्याला परिचित आहे. कर्म हा शब्द सुद्धा खूप ठिकाणी वापरला गेला. कर्माचा सिद्धांत पासून तर कर्म इथपर्यंत, कर्म माझेपर्यंत सगळे कर्माबद्दलचे शब्द आपल्याला माहिती. त्याच्या मागे जायचंय आपल्याला, आणि त्याच्या मागे जाऊन क्षर ब्रह्म आणि अक्षर ब्रह्म हे नेमकं काय आहे हे आपल्याला बघायचं. आणि हे जेव्हा आपण बघू आणि हे समजून लक्षात घेऊ, हे सगळे अर्थ जेव्हा विस्ताराने समजून घेऊ, तेव्हा आपल्याला यज्ञाचा भावार्थ जो गीतेला आपल्याला द्यायचा आहे तो आपल्या लक्षात येईल. आणि हा सगळा जो भाग आहे, क्षर ब्रह्म, अक्षर ब्रह्म, कर्म, यज्ञ, ह्या 4 संकल्पना पूर्ण अधिक विस्ताराने आणि अधिक प्रयत्नपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न आपण पुढल्या भागात